नमस्कार प्रेक्षकांनो, तू हि रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता राकेश अजून एक प्लॅन बनवतो। तो मात्र आता मामी आणि सोबतच इकडे दोघींनाही साथ देण्याचं ठरवतो। तेव्हा मात्र आता त्या दोघी जणी म्हणतात की पण तुम्ही आमच्या सोबत आहात का? तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा मी कसं सांगणार सोबत आहे की नाही, परंतु मला कळतं आहे आणि माझ्या बायकोमध्ये आणि माझ्यामध्ये या गोष्टीमध्ये मतभेद आहे, परंतु आता कसं आहे ना, मी तिच्याशी वाद घालू शकत नाही कारण की मला तिलाही दुखवायचं नाही, पण मला कळतं आहे। आणि त्यानंतर मात्र तो अर्णवच्या बरोबर जिचं लग्न ठरलेलं असतो तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणू लागतो की काय करणार, पण आता तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, परंतु जर आपल्याला आपला अधिकार मिळत नसेल तर तो हिसकावून पण घ्यायचा असतो। आणि राहिला प्रश्न काही गोष्टींचा, तर मात्र आता मी तुमच्या सोबत आहे असं समजा। आणि असं म्हणून मात्र आता तो त्या दोघींना मार्ग दाखवून तिथून निघून जातो। त्यानंतर मात्र आता त्या दोघींच्याही लक्षात येतं की पुढे काय करायचं असतं। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता दोघी मिळून मात्र ईश्वरीला सुनावतात। त्यानंतर त्या म्हणू लागतात की इथनं अर्णव निघून गेला होता आमच्या हळदीतनं आणि थेट आला ते तुझ्याशी लग्न करून या मंगळसूत्रावर आणि या सिंदूरवर फक्त माझा अधिकार आहे, ते तुला उपकार म्हणून भेटलेलं आहे, तुझ्यावर ओझं म्हणून आहे, तू त्यांच्यावर ओझं आहेस। तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, परंतु तिचं कोणीही काही ऐकून घेत नाही आणि पूर्णपणे तिला दोष देतात, तू कशी या घरामध्ये ओझं म्हणून आहे हे सांगून मात्र दोघीही तिथून निघून जातात। ईश्वरीला मात्र या गोष्टीचा प्रचंड त्रास होत असतो। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।